एक्सक्यूज मी सर, मी आत्ताच बघितलं शेवटचा पेशंट गेलाय. मी बराच वेळ इथे बसले होते. तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. तर सर, GBS हा आजार आपण बघतोय खूप प्रमाणात वाढतोय. तर त्याच्याविषयीच थोडीशी चर्चा करायची होती, कारण लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. तर म्हटलं आमच्या सरांकडनंच तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ, म्हणून मी तुमच्याशी चर्चा करायला आली आहे. नमस्कार, जस्ट फॉर हार्ट्समध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर गेले काही दिवस आपण बघतोय पुण्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, आणि त्याचं कारण म्हणजे गुलेन-बारे सिंड्रोम म्हणजे GBS. आणि प्रामुख्याने पुण्यातल्या काही भागांमध्ये म्हणजे धायरी असेल, वडगाव, आंबेगाव या भागांमध्ये खूप जास्त केसेस वाढत चालले आहेत GBSचे. तर नेमकं GBS आहे काय, हे आमच्या चॅनलवरच्या व्हिडिओजवरती लोकांचे अनेक प्रश्न येत आहेत. तर आता आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय, पण लोक तेवढे कन्व्हिन्स होत नाहीये. तर आपण आज आपल्या एक्सपर्ट्सकडनंच त्याचं उत्तर घेऊया. म्हणून मी थेट सरांच्या OPD मध्ये आलेली आहे. संध्याकाळचे 8 वाजतात. तर प्लीज आम्हाला थोडक्यात माहिती सांगाल का की GBS म्हणजे नेमकं काय आहे आणि त्यांची लक्षणं काय आहेत? अतिशय चांगला प्रश्न आहे. खरं तर पुण्यामध्ये आपण बघतोय की सध्या GBSची साथच आलेली आहे. विशिष्ट भागामध्ये आहे, पूर्ण पुण्यामध्ये नक्कीच नाहीये. त्यामुळे पूर्ण पुण्यातील लोकांनी काळजी करायचं कारण नाही. GBS हा आजार एक संसर्गजन्य किंवा एक इन्फेक्शियस डिसीज ज्याला आपण म्हणतो की वॉटरबॉर्न इन्फेक्शन्स अशा पद्धतीचा हा आजार आहे. कॅम्पिलोबॅक्टर जेजुनाय असं एक त्या बॅक्टेरियाचं नाव आहे. खरं तर त्याचे इन्फेक्शन्स होतात जनरली पेशंटला. GBS बद्दल तुम्ही शास्त्रीय माहिती बऱ्याच पद्धतीने गोळा कराल, विविध लेख वाचताल, विविध मुलाखती वाचताल. तर माझ्या पद्धतीनं तर एक 25 वर्षाच्या अनुभवातून मी एक GBS म्हणजे काय एक थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे की जो अतिशय सामान्य माणसाला कळेल. साधारणपणे नॉन सायन्स माणसालाही GBS म्हणजे काय हे कळलं पाहिजे आपल्याला, हा त्यातला उद्देश असेल. तर जनरली साधारणपणे कॅम्पिलोबॅक्टर जेजुनाय म्हणजे जे दूषित पाणी असतं किंवा दूषित पाण्यातील काही पदार्थ आपण जे म्हणतो की अर्धवट शिजवलेले अन्न, जसे काही मासे असतील किंवा अशा पद्धतीचं अन्न असेल किंवा कॉन्टॅमिनेटेड वॉटर असेल, ह्याच्यातून जो आजार निर्माण होतो त्याला आपण GBS असं म्हणतो. GBSचं मूळ कारण जे आहे ते कॅम्पिलोबॅक्टर जेजुनाय. आता हा आजार होतो नेमका कसा, तर साधारणपणे दूषित पाणी किंवा दूषित अन्नाच्या संपर्कात आल्यामुळे सुरुवातीला ताप, लूज मोशन्स अशी लक्षणं आढळतात. साधारणपणे 1 ते 3 आठवड्यांनंतर म्हणजे जुलाब होऊन जातात लोकांना, जुलाबासाठी औषधं घेतात, विसरूनही जातात लोकांनंतर 3 आठवड्यांनंतर त्यांना हा वीकनेस जाणवायला सुरुवात होतं, ज्याला GBS असं म्हटलं जातं. तर आपण आता बघितलं की GBS म्हणजे नेमकं काय आहे. तुम्ही आता सांगितलं की सुरुवातीचे लक्षण म्हणजे जुलाब होतात लोकांना. तर जुलाब नंतर तुम्ही जे म्हणालात की 3 आठवड्यांनंतर बाकीचे लक्षणं दिसतात, तर त्या लक्षणांमध्ये नेमके काय लक्षणं बघायला मिळतात? आता ह्याच्यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जुलाब हे GBSचं लक्षण नाहीये. म्हणजे हा लोकांसाठी हा एक महत्वाचा मुद्दा की जुलाब सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला इन्फेक्शन होऊन जातं, कॅम्पिलोबॅक्टर जेजुनायचं जे इन्फेक्शन होऊन जातं, त्यानंतर साधारणपणे 3 आठवड्यांनंतर GBS या आजाराची लक्षणं जाणवतात. आता ही GBS नेमका होतो का, तर तो शरीराची एक इम्युनिटी, आपण सध्या बघत असतो बऱ्याच जाहिराती वाचतो की इम्युनिटी वाढवा, प्रतिकार शक्ती वाढवा, अशी शरीरात एक प्रतिकार शक्ती असते. ती साधारणपणे बॅक्टेरिया, व्हायरसच्या अगेन्स्ट काम करते आणि आपलं प्रतिकार शक्ती वाढवते, रोगाची तीव्रता कमी करते. पण बऱ्याच वेळेला ज्या वेळेला ही प्रतिकार शक्ती गोंधळात पडते, म्हणजे आता समजा कॅम्पिलोबॅक्टर जेजुनायचं जे इन्फेक्शन होतं त्याचे काही पार्टिकल्स आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की लायपोपॉलिसॅकराइड किंवा कॅप्सुलर पॉलिसॅकराइड, LPS किंवा CPS असं संबोधलं जातं. त्याच्या अगेन्स्ट ज्या वेळेला अँटीबॉडीज तयार व्हायला प्रयत्न करतात, त्यावेळेला त्या अँटीबॉडीज चुकून तो कॅम्पिलोबॅक्टर जेजुनाय सोडून आपल्या शरीरातीलच सिमिलर भाग, म्हणजे साधारणपणे त्याच्याशी मिळता जुळता कुठला शरीरातील सेल्स असतील त्याच्यावर हल्ला करतात. ह्या केसेसमध्ये गँग्लिओसाइट्स म्हणजे ज्या नर्वचे जे ओरिजिन असतात, नर्व्स जे आपण म्हणतो की मोटर नस जे असते, मोटर न्यूरॉन्स जिथनं सुरू होतात, गँग्लिओसाइट, तिथे ते हल्ला करतात आणि त्या पेशंटला एक टिपिकली न्यूरोपॅथी म्हणजे मोटर न्यूरोपॅथी त्याला निर्माण होते आणि त्याच्यामुळे त्याला एक पॅरालिसिस तयार होतो. तर हा एक पॅरालिसिस म्हणजे हा टिपिकल मोटर पॅरालिसिस आहे. म्हणजे तुम्ही पेशंट्स बघाल तर सेन्सेशन्स नॉर्मल असतात, हाता पायाच्या जाणीवा नॉर्मल असतात, संडास लघवीचं सेन्सेशन नॉर्मल असतं, समजत असतं, ओरिएंटेशन व्यवस्थित असतं, हायर फंक्शन्स नॉर्मल असतात. म्हणजे पेशंट फक्त हालचाल करू शकत नाही, हा त्याचं मेन लक्षण असतं. तर साधारणपणे अशा पद्धतीचा पॅरालिसिस हा निर्माण होतो का, तर इम्युनिटी गोंधळात पडते आणि इम्युनिटी त्या कॅम्पिलोबॅक्टर जेजुनायच्या अगेन्स्ट ऍक्ट व्हायच्या ऐवजी शरीरातील गँग्लिओसाइट्सच्या विरुद्धच ऍक्ट व्हायला
लागते आणि त्याच्यातून हा त्रास होतो. ओके. तर हा असा जो जीबीएस असतो त्याचे 3 प्रकार आपण साधारणपणे लक्षात येतात की एक असेंडिंग जीबीएस म्हणतात आणि एक डिसेंडिंग जीबीएस. असेंडिंग जीबीएस म्हणजे सुरुवातीला पायांमधली ताकद कमी होते, दोन्ही पायांमध्ये तुम्ही हालचालच करू शकत नाही, म्हणजे तुम्ही प्रयत्न केला तरी पाय हलवू शकत नाही, काही करू शकत नाही, बसता उठायला गेले की डायरेक्ट तोल जातो, खाली बसतो माणूस, इतका माणूस क्षीण होऊन जातो. जसा जसा तो पॅरालिसिस वाढत जातो तसं पायांनंतर हातांमध्ये वीकनेस येते आणि नंतर श्वासनलिका किंवा क्रिनियल फंक्शन, जसं आपण क्रिनियल नर्व्ज म्हणतो, डोळे असतील, वाचा असेल, बोलणं असेल, ह्याच्यावर परिणाम होतो. हा झाला असेंडिंग पॅरालिसिस. त्याच्याच विरुद्ध डिसेंडिंग पॅरालिसिस म्हणजे कदाचित हातांमधनं सुरुवात होईल, नंतर तो डिसेंडिंग होत 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 ज्या वेळेला पायांची इन्व्हॉल्वमेंट होते त्याला डिसेंडिंग पॅरालिसिस म्हणतात. तिसरा एक प्रकार जो आहे त्याच्यामध्ये क्रिनियल नर्व्ज इन्व्हॉल्व होतात, साधारणपणे ज्याला आपण म्हणतो की हायर फंक्शन्स मध्ये बोलणं, स्वरयंत्र असू द्या, गिळणं, डिग्लुटेशन ही जी प्रक्रिया आहे किंवा श्वास घेण्याची जी प्रक्रिया आहे, त्यावेळेला त्या नसा ज्या वेळेला इन्व्हॉल्व होतात त्यावेळेला पेशंटला दम लागणं किंवा श्वास घेता न येणं अशा पद्धतीची लक्षणं आढळतात. आणि आता जे सध्या आपण बघतो की सिरियस पेशंट जे आहेत ते हे सगळे क्रिनियल इन्व्हॉल्वमेंट मुळे खरं तर सिरियस झालेले पेशंट असतात. प्रत्येक पेशंटच त्या स्टेजला जाईल अशातला काही भाग नाही. बऱ्याच वेळेला फक्त पायांमध्ये वीकनेस होतो आणि बरा होतो, किंवा दरवेळेला त्याला श्वासाला त्रास होतो, अशातला काही भाग नाही. पण हे साधारणपणे लक्षणं आणि त्याचं स्वरूप जे आहे हे जुलाबानंतर 3 आठवड्यांनंतर पेशंटला जाणवायला लागतं आणि त्यानंतर ह्या गोष्टी लक्षात येतात. ओके. आणि मग याचे डायग्नोस्टिक टेस्ट कशा आहेत आणि कुणी केल्या पाहिजे साधारण? आता जनरली एक फोबिया निर्माण होतो, त्यामुळे प्रत्येकाला वाटतं काय आहे, पण ज्यावेळेला अशा प्रकारची साथ असते त्यावेळेला हे ओळखणं फार सोपं होऊन जातं. बऱ्याच वेळेला क्लिनिशियन्स हे लोक त्या दृष्टीनं तयारीत असतात की अशा पद्धतीचा पेशंट आला तर काय करायचं काय नाही. क्वचित प्रसंगी ज्यावेळेला अचानक एखादीच केस आढळते त्यावेळेला खरं तर डायग्नोसिस हे चॅलेंजिंग राहतं. त्याचे विविध वेगवेगळे व्हायरल इन्फेक्शन्समुळे पण तशी आजार होऊ शकतात. म्हणजे असं सांगितलं जातं की एंटोरो व्हायरस आहे, कॉक्सॅकी व्हायरस आहे किंवा पोलिओ व्हायरस, अशाची लक्षणं पण थोड्याफार फरकाने अशीच असतात. पण ज्यावेळेला आपण जीबीएस ची साथ आहे आणि जीबीएस आहे तर त्याच्या ओळखणाऱ्या 2-3 तपासण्या आपण महत्वाच्या तपासण्या ज्या केल्या जातात त्या साधारणपणे नसांची जी तपासणी असते, ज्याला नर्व कंडक्शन व्हेलॉसिटी स्टडी आपण जे म्हणतो, ते नर्व कंडक्शन व्हेलॉसिटी स्टडी मध्ये प्रिडॉमिनंटली मोटर न्यूरोपॅथी म्हणजे सेन्सेशन्स अबाधित आहेत आणि फक्त मोटर नर्व्हच डॅमेज झालेले आहेत आणि पॅरालिसिस हा मोटरच आहे, अशा पद्धतीचं निदान ह्या नर्व कंडक्शन मधनं लगेच होतं. क्वचित प्रसंगी पाठीतनं पाणी, ज्याला आपण सीएसएफ म्हणतो, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असतं, त्याची पण तपासणी केली जाते. एमआरआय किंवा या इतर तपासण्यांचा तसा फारसा रोल नाही, का तर हा लोअर मोटर न्यूरॉन टाईप आहे, म्हणजे न्यूरोपॅथी आहे, त्यामुळे एमआरआय ब्रेन किंवा त्याचा फारसा रोल नसतो. नसांची जी तपासणी आहे, एनसीव्ही तपासणी किंवा सीएसएफ फ्लुइड, ह्याच्यातनं बऱ्यापैकी हे निदान होतं. कॅम्पिलोबॅक्टर जेजुनाई इन्फेक्शन होऊन गेलंय का नाही गेलंय ह्याची एक आयजीएम तपासणी, जसं आपण डेंग्यूच्या तपासण्या करतो, व्हायरसच्या करतो, तसंच एक कॅम्पिलोबॅक्टर जेजुनाईची आयजीएम कॅम्पिलोबॅक्टर जेजुनाई ही तपासणी पण केली जाते, जेणेकरून त्या व्यक्तीला साधारणपणे 2-3 आठवड्यापूर्वी काही इन्फेक्शन झालं होतं का, की ज्याच्यामुळे हा सगळा इम्युनिटी गोंधळात पडून हा आजार झालेला आहे ते लक्षात येतं. ओके. आणि तुम्ही आता सांगितलं की जेजुनाई बॅक्टेरिया हा जीबीएसचा पॉझिटिव्ह एजंट आहे, तर मग तो डिसीज कॉन्टॅजिनियस आहे का, संसर्गजन्य आहे का? हा फिको ओरल डिसीज मध्ये आपण समजला जातो. कॉन्टॅजियस असं म्हणजे तो इन्फेक्शस डिसीजच आहे, वॉटर बॉर्न डिसीजच आहे, ज्याची साथ होऊ शकते, ज्याच्यातनं बऱ्याच वेळेला लूज मोशनचे असंख्य पेशंट आढळतात. आता पुण्यामध्ये सध्या असं झालेलं आहे की एवढ्या केसेस आढळल्यात, पण 2-3 आठवड्यापूर्वी फार मोठ्या प्रमाणात डायरिया किंवा लूज मोशनचे केसेस आल्याचं आपल्याला ऐकिवात नाही. आता पुण्यासारख्या महानगरांमध्ये ज्यावेळेला लूज मोशनच्या केसेस होत असतील त्या विविध फॅमिली डॉक्टर्स किंवा छोटे नर्सिंग होम्स मध्ये विभागल्या गेल्यामुळे कदाचित त्याची तीव्रता लक्षात आली नसेल. पण आताची जी केस बघतो आपण त्याच्यामध्ये साधारणपणे सिंहगड रोड, धायरी या भागात ह्या केसेस आढळतात. तर त्याची जशी आता माहिती मिळते तसं काही महिन्यांपूर्वी, त्याच्या थोडा कालावधीपूर्वी त्याच्यामध्ये नदी पात्रात अनेक मृत मासे आढळून आलेले होते, म्हणजे असंख्य प्रमाणात मासे आढळून आले होते आणि त्याचं पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटने त्याची नोंद घेतली नाही घेतली हा विषय आता माहिती नाही मला, पण कदाचित ते त्यातलं एक पहिलं वॉर्निंग सिम्पटम असू शकेल की पाणी फार प्रमाणात कॉन्टॅमिनेट झालेलं आहे आणि त्याच्यातनं तो एक आउटब्रेक झाला. आणि ज्यावेळेला केसेस एवढ्या प्रमाणात वाढल्या त्यावेळेला खरं मग हे सगळी चर्चा व्हायला लागली, पण तोपर्यंत बराच उशीर झालेला आहे. म्हणजे आता ज्यांना इन्फेक्शन आधी होऊन गेलेलं आहे कॅम्पिलोबॅक्टर जेजुनाई, ते लोक हाय रिस्क झोन मध्ये नक्कीच आहेत, इथनं पुढे होणार नाही. पण आता लोकांनी खरं काय लक्षणं आहेत, असेंडिंग पॅरालिसिस आहे, डिसेंडिंग आहे, बोलायला त्रास होतोय, श्वास घ्यायला त्रास होतोय,
अंगातनं त्राणच गेलेला आहे, बाकी सगळ्या जाणीवा अबाधित आहेत, अशी काही लक्षणं आढळली तर बिलकुल गाफील न राहता खरं लवकरात लवकर हॉस्पिटल्समध्ये ऍडमिट होणं फार आवश्यक आहे. येस, आणि तुम्ही आता सांगितलं की सुरुवातीचं लक्षण आहेत जुलाब लागतात आणि त्याच्यानंतर 3 आठवड्यांनी वगैरे तुम्हाला हातातला पायातला त्राण गेल्यासारखा वाटतो. तर अशा काही केसेस आहेत का ज्याच्यामध्ये लोकांना डायरिया झालाच नाहीये पण डिरेक्टली हातापायातला त्राण गेलाय आणि जीबीएस डिटेक्ट झालाय? इनफॅक्ट बऱ्याच वेळेला असंच होतं, पेशंट्सला लूज मोशन झाल्याची हिस्ट्री पेशंट्स अनेकदा देतच नाही. आणि हाच एक भाग आहे की ज्या वेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणात केसेस आढळल्या आहेत त्यावेळेला लूज मोशनच्या केसेस का नाही आढळल्या, हा एक भाग आहे. तर बऱ्याच वेळेला अपचन होतं, 1-2 दिवस हलकं अपचन, इनडायजेशन झाले असं आपण म्हणतो, किंवा फार काही लूज मोशन्स म्हणजे जसं अगदी डायरिया होणं अशा पद्धतीचं नसतं. त्यामुळे बऱ्याच वेळेला ते लक्षात येत नाही. पेशंटला अगदी खोलून प्रश्न विचारले तरी पेशंट बऱ्याच वेळेला नाहीच म्हणतो, पण तो भाग नाहीच आहे. त्यावेळेला आता त्याला ज्या वेळेला जीबीएस आढळतोय, त्याच्या नसांची तपासणी ज्या वेळेला करतो आपण, त्यावेळेला आता खरं तर जीबीएसच्या दृष्टिकोनातून त्याला लवकरात लवकर ट्रीटमेंट कशी मिळेल हा बघणं महत्वाचा भाग आहे. करेक्ट. तर आता ट्रीटमेंटचा विषय निघालाच आहे, तर जीबीएसचं ट्रीटमेंट लाईन ऑफ ऍक्शन काय असते? जीबीएस मध्ये खरं तर पेशंटने लक्षात घेतलं पाहिजे की व्हेंटिलेटरी सपोर्ट म्हणजे चांगला वेल इक्विप्ड आयसीयू आणि तिथे योग्य प्रशिक्षित टीम असेल अशा ठिकाणीच ऍडमिट होणं आवश्यक आहे. नर्सिंग होम्स किंवा स्मॉल हॉस्पिटल जिथे व्हेंटिलेटरी सपोर्ट नाहीये, आयसीयू सपोर्ट नाही, अशा ठिकाणी ऍडमिट होणं टाळावं. असं नाही की कुठल्या संस्थेबद्दल किंवा कुठल्या युनिट बद्दल आपण एक अविश्वास दर्शवतोय, पण ज्या वेळेला हायर ट्रीटमेंटची गरज लागते, व्हेंटिलेटरची गरज लागते आणि मग एकदा पेशंट इंट्युबेट केला, व्हेंटिलेटरवर घेतला की मग तो शिफ्ट करणं फार अवघड होऊन जातं. त्यामुळे आधीच अशा योग्य ठिकाणी पोहोचणं हा सर्वात महत्वाचा भाग आहे. तर योग्य वेल इक्विप्ड टीम आणि डॉक्टरांच्या सल्ल्याखाली ऍडमिट होणे. त्यानंतर सर्वात गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे इम्युनोग्लोबिलिन औषधं. साधारणपणे IVIG हे एक औषध आपण म्हणतो, इंट्राव्हिनस इम्युनोग्लोबिलिन. हे औषध सरासरी 2 ग्रॅम पर केजी असं त्याचा डोस असतो. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपण पेशंटचं वजन काढलं 50 किलो आहे, तर त्याला 100 ग्रॅम IV इम्युनोग्लोबिलिन द्यायचे आपल्याला. 100 ग्रॅम IV इम्युनोग्लोबिलिन त्याला 5 दिवसात द्यायचे. हा त्यातला भाग आहे. म्हणजे त्याच्या वेट नुसार त्याचं हे आपण काढतो आणि ते 5 दिवसात आपण दिलं की साधारणपणे औषध आपण तिला डे 1, डे 2, डे 3 असं जसं लावतो तसं त्याच्यामध्ये रिकव्हरी आढळून येते. ज्या पेशंट्सला इम्युनोग्लोबिलिन अफोर्ड करत नाहीत किंवा मिळत नाहीत अशा पेशंट्सला प्लाझ्मा फेरेसिस म्हणजे एक डायलिसिस सारखाच एक प्रकार आहे प्लाझ्मा फेरेसिस, ज्याच्यातनं प्लाझ्मा शुद्धीकरण केलं जातं. ही ट्रीटमेंट पण दिली जाते. प्लाझ्मा फेरेसिस एक काही वर्षांपूर्वी आम्ही रेग्युलरली वापरायचो, पण जसं आता इम्युनोग्लोबिलिन्स आलेले आहेत त्यावेळेला इम्युनोग्लोबिलिन हीच एक फर्स्ट लाईन ट्रीटमेंट आहे. पण जोपर्यंत इम्युनोग्लोबिलिन चालू आहेत तोपर्यंत व्हेंटिलेटर सपोर्ट, त्याचं शरीरातील पाण्याचं प्रमाण, इलेक्ट्रोलाइटचं प्रमाण, अँटीबायोटिक्स, बाकीचे इन्फेक्शन्स टाळणं, नर्सिंग केअर आणि फिजिओथेरपी हा सगळा सपोर्टिव्ह रोल पण फार महत्वाचा आहे. जेवढ्या लवकर इम्युनोग्लोबिलिन ट्रीटमेंट पेशंटला 5 दिवसाचा डोस पूर्ण होईल ते तेवढं अतिशय चांगलं. ओके. आणि आता जे लोक या डिसीजच्या प्रोन एरियाज मध्ये राहतात किंवा आपण काळजी म्हणून घरच्या घरी आपण काय गोष्टी पाळल्या पाहिजेत? चांगला प्रश्न आहे. खरं तर पाणी, कॉन्टॅमिनेशन ऑफ वॉटर हाच एक महत्वाचा सोर्स आहे. किंवा जे आपण अन्न खातो म्हणजे समजा फिश किंवा असे काही पदार्थ असेल तर ते शक्यतो प्रॉपर शिजलेले पाहिजेत. म्हणजे अर्धवट शिजलेलं काही अन्न न खाणे. आणि पाणी जे आता क्लोरिनेशन करून पाणी येतं आणि त्याच्यातनं आपण म्हणतो की शुद्ध आहे, पण तरी उकळलेलं पाणी घेतलेलं कधी पण चांगलं. उकळलं सगळ्यात गोल्ड स्टँडर्ड तो भाग राहतो. काही काही संशोधन याच्यामध्ये असं पण चालू की हायपर क्लोरिनेशन म्हणजे हा भाग थोडासा वादाचा होऊ शकतो, याच्यात बरेच प्रश्न येतील मला माहिती आहे. क्लोरीन टाकून पाणी शुद्ध केलं जातं, पण ज्यावेळेला क्लोरीनची मात्रा जास्ती प्रमाणात होते त्यावेळेला पण अशा प्रकारची लक्षणं आढळून आलेली आहेत. त्यामुळे हा तो एक वेगळा संशोधनाचा विषय आहे की हायपर क्लोरिनेशन मुळे पण असं होतंय की काय. तर सध्याच्या घडीला प्रॉपर शिजवलेलं अन्न खाणे, शक्यतो जे आपण खाताना जे आपण सार्वजनिक स्वच्छता किंवा खाण्यापिण्याच्या जागेची स्वच्छता, हँड वॉशिंग जसं आपण कोविड पासून शिकलेलो आहोत ते, अर्धवट शिजवलेलं अन्न न खाणे आणि बॉइल्ड वॉटर पाणी गरम करून उकळून मग नंतर ते पिणे हा सगळ्यात सध्या गोल्ड स्टँडर्ड मार्ग आहे. ओके. तर येस, बऱ्यापैकी आपण एरियाज कव्हर केलेले आहेत जीबीएस बाबत. या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला विचारू शकता. आता सर, आपल्या चॅनलवरती अनेक जीबीएसचे रिकव्हरी व्हिडिओज आहेत, तुम्ही बघितले नसतील तर बघा. त्याच्यावरती लोकांनी अनेक प्रश्न टाकलेत त्यांचे, तर त्यातले मी काही प्रश्न तुम्हाला विचारते. तर सुष्मिता यांच्याकडनं आपल्या व्हिडिओवरती प्रश्न आला होता की माय मदर इज डायग्नोस्ड विथ GB सिंड्रोम. She is now 7 days in hospital, completed 5 days of IVIG dose.
Her hand and limb muscles have strengthened, but her respiratory muscles are still weak. She is receiving non-invasive ventilation. So what is the suggestion? When we see cases, elderly cases, especially when the patients receive a complete dose of immunoglobulin, IV immunoglobulin, it is expected that the recovery is going to take a little longer time. Sometimes it may take weeks, or sometimes it may take months also. Okay. I remember some of my cases where the patients were on a ventilatory support from 2 to 3 weeks to 3 to 6 months basically. Okay. So what we need basically is continue that ventilatory support. She is currently receiving a non-invasive ventilatory support, but eventually she may need a tracheostomy where a proper procedure is done in a trachea and a ventilation is facilitated. So tracheostomy is going to be needed in this case hopefully. With tracheostomy and regular physiotherapy, and along with the motivation of the patient, keeping morals high, ensuring a good nutrition, I think the recovery is bound to happen, but it will take a little longer time. We need to have a lot of patience and maintain high motivation for the patients. It may take months also, so be prepared for a long-term battle with the GBS, especially because of the respiratory muscle weakness. Had it been only the weakness of upper limbs or lower limbs, the patient would have recovered completely. So such case, I believe that we are here for a long-term treatment. The ICU team is going to play an important role. The physiotherapists are going to play an important role. But yes, with the best advances in the treatment, the recovery is going to be complete. Yes. तर अजून एक प्रश्न आलाय आपल्या व्हिडिओवरती. माझ्या वडिलांना 1.5 वर्षापूर्वी GBS झाला होता. 3 महिने व्हेंटिलेटरवर होते. वय 64. हळूहळू रिकवर झाले. सध्या धरून चालवावे लागते व हाताची बोटे आणि मनगट कडक झालेले आहे. कृपया मार्गदर्शन करावे. आता हा प्रश्न पाहिला की 3 महिने GBS होऊन गेलेले आहेत, म्हणजे बऱ्यापैकी प्राथमिक ट्रीटमेंट झालेली आहे, पेशंट डिस्चार्ज झालेला आहे, घरी आलेला आहे. आता पेशंट चालण्याचाही प्रयत्न करतोय, म्हणजे नसांमधली जी रिकव्हरी आहे ती बऱ्यापैकी इनिशियल स्टेजमध्ये झालेली आहे. आता आपल्याला साधारणपणे अजूनही मला असं वाटतं की पेशंटला एक 3 ते 6 महिन्याचा टाइम लागू शकतो, जेणेकरून कम्प्लीट रिकव्हरी होऊ शकते. डिमायलिनेशन म्हणजे नस जे असते त्याच्यावरचं जे मायलिन असतं ते पूर्णपणे निघून गेलेलं असतं. डिमायलिनेटिंग पॉलिन्युरोपॅथी. तर त्यामुळे थोडासा वेळ लागतो. कॉन्ट्रॅक्चर्स होऊन न देणे बेसिकली. तर फिजिओथेरपीचा एक अतिशय महत्त्वाचा रोल आहे. तर फिजिओथेरपीच्या तज्ज्ञांखाली हालचाल करत राहणे, प्रत्येक स्नायूंची, प्रत्येक सांध्यांची हालचाल होत राहिली पाहिजे, आणि त्याच्यातनं खरं तर पेशंट्स रिकवर होतात. आता अशा केसेसमध्ये औषधांचा रोल फार कमी आहे किंवा जवळजवळ नाहीच आहे. त्यामुळे जेवढं आपण पेशंटला व्यायामासाठी प्रवृत्त करू, हालचाल करू आणि त्याच्याबरोबर रुटीन एक आयुष्य जगायला सुरुवात करू, त्यातनंच खरं पेशंट हे इव्हेंच्युअली बरे होतात. जसं मी सांगितलं की काही काही पेशंट्स हे 6 महिने वर्षभर लागतात. त्यामुळे असं त्याच्यातनं काही निराश न होता खरं तर उत्साह राहिला पाहिजे. बरेच पेशंट्स मी बघितलेले आहेत की लोकांना खरं वाटत नाही कधी कधी एवढा वेळ लागेल, पण एक कालांतराने पेशंट पूर्णपणे रिकवर होतात. तर पेशंट पूर्ण बरा होणार आहे हे 100% खरं आहे. त्यामुळे अशा पेशंट्सनी निराश न होता, नातेवाईकांनी निराश न होता खरं तर आपले प्रयत्न चालू ठेवले पाहिजे. तर मनाली यांच्याकडून अजून एक प्रश्न आलेला आहे. माय मदर इज सफरिंग फ्रॉम GBS. शी इज इन हॉस्पिटल. I need to know, will she be able to walk again? I clearly understand the anxiety of the relatives and the caregivers which we face every day, every now and then, especially after taking rounds in ICU and all of the things. Be assured that GBS has a complete recovery. From this question, I believe that she is not on a ventilatory support or as such only a weakness of upper limbs or lower limbs. And with a complete proper treatment of immunoglobulins and physiotherapy, I am confident that she will walk again. We need not worry about the outcomes. We just focus on giving a timely treatment and ensuring a good physiotherapy. सर बसवराज यांच्याकडून प्रश्न आलाय की माझ्या मिसेसला पण GBS झाला होता. त्यांचा वेरियंट अमान असा होता आणि त्यांची ट्रीटमेंट DY पाटील पिंपरी चिंचवड हॉस्पिटलमध्ये झाली. पेशंटला फिजिओथेरपी चालू आहे, पण GBS होऊन 2 महिने झालेत, पण तरी पण अजून पण उठवून बसवावं लागतं. त्यांचं मसल पॉवर वाढत नाहीये, तर त्यावर काय उपाय सांगू शकाल? बेसिकली आता ज्यावेळेला पेशंट डिस्चार्ज झालेला आहे आणि पेशंट आता घरी फिजिओथेरपी रोलमध्ये आहे, त्यावेळेला एक भाग लक्षात घेतला पाहिजे की रिकव्हरी ही अजून प्रोसेस चालू आहे. रिकव्हरीला जसं आपण म्हटलं की काही केसेस कम्प्लिटली 5-10 दिवसात पूर्णपणे रिकव्हर होतात. काही केसेस 3-6 महिने ते वर्षभर पण लागू शकतात. आता मसल विकनेस साठी आपली औषधांचा तर डोस झालेला आहे ऑलरेडी. आता फिजिओथेरपी बरोबर एक चांगलं प्रोटीन इंटेक एक रेग्युलर एन्श्योर केला पाहिजे. एक चांगला सूर्यप्रकाश, एक 30 ते 40 मिनिटाचा सूर्यप्रकाश, विटॅमिन D, हाय प्रोटीन डाएट,
फिजिओथेरपी आणि एक चांगल्या पद्धतीचं मोटिवेशन किंवा काउन्सिलिंग किंवा मोरल सपोर्ट हे साधारणपणे 3 ते 6 महिने लागणार आहेत. अजून अशा पद्धतीने ठेवलं तर पेशंट ह्याच्यातून पूर्णपणे बरा होतो. तर सर, आपण या प्रश्न उत्तरांच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेलो आहोत. तर शेवटी तुम्ही गो टू मेसेज काय द्याल आपल्या सगळ्या व्ह्युअर्ससाठी? जीबीएस बद्दल 2-3 गोष्टी खरं तर प्रामुख्याने चर्चेला जातात. त्या म्हणजे एक तर त्याचे रिकव्हरी कधी होईल, पहिला भाग. दुसरा भाग उपचाराचा खर्च, ज्याच्याविषयी खर्च तुम्ही काही प्रश्न विचारलाच नाही, पण उपचाराचा खर्च आता गव्हर्नमेंट खर्च करणार आहे. काही केसेसमध्ये 2 लाखापर्यंतचा उपचार गव्हर्नमेंट करणार आहे. पण इम्युनोग्लोब्युलिन हे अतिशय खर्चिक औषध आहे. बऱ्यापैकी म्हणजे 2 ग्रॅम पर केजी, आणि जर एखाद्याचं वजन 70-80 किलो असेल तर इमॅजिन करू शकता 140 ग्रॅम इम्युनोग्लोब्युलिन घ्यायचं. एक वायल 10 ग्रॅमचं 25,000ला जातं बऱ्यापैकी. तर त्याचा जो खर्च आहे तो बऱ्याच वेळेला लाखांमध्ये जातो. तर हा एक भाग खरं लक्षात घेतला पाहिजे. आणि तिसरा म्हणजे पेशंटला मोटिवेशन आणि फिजिओथेरपी. तर पहिला भाग मी थोडक्यात सांगितला की बाबा रिकव्हरी ही थोडा वेळ लागणार आहे. जर तुम्ही व्हेंटिलेटरवर नसाल तर आय थिंक तुम्ही फार भाग्यवान आहात. तुम्ही त्यातनं बऱ्यापैकी रिकव्हर झालेले आहात. रिकव्हरी हळूहळू होऊन जाईल. व्हेंटिलेटरवर असणारे पेशंट्स आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी खरं तर हा टफ टाईम आहे. बराच वेळ द्यावा लागतो. म्हणजे मला आठवतं 2005-06 ची गोष्ट असेल साधारणपणे, वायसीएमच्या काळामध्ये एक पेशंट आम्ही 6 महिने व्हेंटिलेटरवर होता. 6 महिने. ते पेशंट रेग्युलरली येतो, अजूनही फॉलोअपला येतो, चांगल्या पद्धतीने रिकव्हर झालेला आहे, पण तो 6 महिने व्हेंटिलेटरवर होता. तर रिकव्हरी व्हेंटिलेटरच्या पेशंटची ही फार अनप्रेडिक्टेबल आहे, अनक्वेश्चनेबल आहे. इम्युनोग्लोब्युलिन दिल्यानंतरही, म्हणजे इम्युनोग्लोब्युलिन दिलं म्हणजे पूर्ण बरं झालो अशातला भाग नाही, त्यानंतरही बऱ्याच वेळेला रिकव्हरीला वेळ लागतो. तर खूप पेशन्स हा अतिशय लागतो. पण ज्यावेळेला एखादा आजार पण बराच काळ लांबतं किंवा त्याला इतर आजार असतात, जसं ओबेसिटी आहे, डायबिटीस आहे, शुगर आहे, अनकंट्रोल्ड बीपी आहे, अनकंट्रोल्ड शुगर आहे, तर ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बराच काळ हॉस्पिटलमध्ये राहतात त्यामुळे हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शनचा पण धोका राहतो, जे बऱ्याच वेळेला रेझिस्टंट असतात. त्याच्यातनं निमोनिया होणं आणि कॉम्प्लिकेशन्स होणं हा पण एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे चांगल्या हॉस्पिटल टीमच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेला कॉम्प्लिकेशन्स टळले जातात किंवा कोमॉर्बिड कंडिशन्स जे इतर आजार आहेत त्याची योग्य काळजी घेतली जाते, त्यावेळेला जीबीएस रिकव्हर व्हायला नक्कीच मदत होते. 3 ते 6 महिने जास्तीत जास्त किंवा क्वचित प्रसंगी लवकर रिकव्हर होतात. उपचाराचा खर्च हा एक अतिशय टफ पॉइंट आहे. म्हणजे आपण ह्याच्यात कितीही बोललो तरी आपण म्हणतो की शेवट पैशाचं सोंग आणता येत नाही. आणि बऱ्याच वेळेला लोकांना इम्युनोग्लोब्युलिन आणणं हे परवडत नाही. मार्केट प्राइस ज्याची 25,000 आहे ते जर स्टॉकिस्ट कडनं किंवा अजून कंपनी लेवलवर परचेस केलं तर ते 10,000-12,000 पर्यंत मिळतं. म्हणजे एमआरपी ला तुम्ही 50% जरी तुम्ही कन्सेशन जर तुम्ही मिळवायचा प्रयत्न केला तरी तो मिळू शकतो. म्हणजे हे एक इनफॉर्मल माहिती आहे. म्हणजे ह्याच्यात काही अधिकृतपणे मी नाही सांगू शकत, पण बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की महागडी औषधं असतात ती स्टॉकिस्ट लेवल कडनं ज्या वेळेला आपण परचेस करतो त्यावेळेला त्याच्यात नक्कीच सूट मिळते किंवा कंपनीकडनं मिळतात. गव्हर्नमेंटही याच्या दराबद्दल काही ना काहीतरी काळजी घेईल अशी आशा आहे. तर औषधाचा खर्च हा महत्वाचा राहतो. औषधाचाच खर्च 5-1 लाख रुपये झाला आणि वर हॉस्पिटलायझेशनचा खर्च, तर हे मिडल क्लास माणसाच्या आवाक्या बाहेरचा आजार आहे हा नक्कीच. त्यामुळं तो एक वेगळाच विषय आहे. त्या पेशंटला आपण किती मानसिक सपोर्ट दिला हे दिला तरी पैशाचा सपोर्ट हा फार महत्वाचा आहे. इन्शुरन्स वगैरे अशा वेळेला मदतीला येतात. दुर्दैवाने अनेक लोकांच्या इन्शुरन्सचं लिमिटच 2-5 लाख असतं. त्याच्यातनं आता लक्षात येतं की आम्ही सांगतो बऱ्याच पेशंट्सला की जर आपल्याला वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स पाहिजे असेल तर कमीत कमी 25 लाखाचा इन्शुरन्स तरी आपण ठेवला पाहिजे. म्हणजे औषधोपचार आणि हा सगळा खर्च त्याच्यामध्ये कव्हर होतो. 2-5 लाखाचे इन्शुरन्स असतील किंवा कंपनीचे ग्रुप मेडिक्लेम्स असतील याच्यातनं बऱ्याच वेळेला मदत होत नाही. त्यामुळे फायनान्शियल गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, हा त्यातला भाग आहे. आणि तिसरा भाग जो आहे की हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज झालाय पण परत सार्वजनिक जीवनात पूर्णपणे फिट झालेला नाही, असे जे पद्धतीचे जे लोक आहेत जे 1 महिन्यापासून 1 वर्षापर्यंत, अशा लोकांना खरं तर एक चांगल्या पद्धतीचा सपोर्टची गरज असते, मोटिवेशनची गरज असते. त्यांना चांगल्या सक्सेस स्टोरीज सांगितल्या गेल्या पाहिजेत, ना की सॅड स्टोरीज सांगितल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे जीबीएस बद्दल ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला एक लक्षात घेतलं पाहिजे की इन्फेक्शन्स आहेत, इन्फेक्शन्स बरे होतात. इन्फेक्शन्स हे 100% बरे होणारा आजार आहे. हा काही असा आजार नाही की ह्याच्यातनं माणूस हे होतो. क्रेनियल नर्व्ह इन्व्हॉल्वमेंट आहे, श्वसनाचा पॅरालिसिस झालेला आहे, व्हेंटिलेटर लागलेला आहे, या केसेस सोडल्या तर बाकीच्या जीबीएसनी तर खरं पॅनिकच नाही व्हायला पाहिजे. ते पूर्णपणे रिकव्हर होतील. आणि एकदा व्हेंटिलेटर पासून आपण ऑफ व्हेंटिलेटर झालो आणि आपण रिकव्हरीच्या मार्गाला लागलो तर आपण ह्याच्यातनं नक्कीच बरे होऊ. कोमॉर्बिड कंडिशन्स वाल्यांनी लक्ष दिलं पाहिजे. जे स्थूल आहेत, वजन खूप वाढलेलं आहे, डायबिटीस कडे लक्ष देत नाहीत, ब्लड प्रेशर कडे लक्ष देत नाहीत, स्मोकिंग करतात, लंग्स ऑलरेडी खराब आहेत, अशा लोकांना जर असा काही आजार झाला तर मग मात्र त्यांच्या मॉर्टॅलिटीचे चान्सेस वाढतात. जे आपण कोविड मध्ये पाहिलं की
कोविडमुळे जाणारे लोक आणि इतर आजार असताना कोविड असताना झालेले लोक, तर कोमॉर्बिड कंडिशन्स मध्ये मृत्यूचं प्रमाण जास्ती असतं. अदरवाईज यंग हेल्दी इंडिव्हिज्युअल असेल, रेग्युलर व्यायाम करत असेल, निरोगी जीवनशैली असेल, तर बऱ्याच वेळेला तुम्ही ह्याच्यातनं पूर्णपणे बाहेर येता. शेवटचा सर्वात शेवटचा मेसेज जो आपण म्हणतो की चांगल्या सवयी, स्वच्छता, खाण्यापिण्याची स्वच्छता, चांगलं शिजवलेलं अन्न, स्वतः शिजवलेलं अन्न, म्हणजे आता बाहेर कुठे काय खातो आपल्याला त्याच्यात कंट्रोल नसतो, त्यामुळे शक्यतो आपल्या समोर शिजवलेलं अन्न किंवा घरी शिजवलेलं अन्न खावा, उकळलेलं पाणी प्या आणि एक निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करा. चांगल्या पद्धतीनं चांगली मनस्थिती पण चांगल्या आजारातून बाहेर पडायला मदत करते. तर विल पॉवर हे महत्वाची आहे. एक सकारात्मक दृष्टिकोनातून बघा, ना की पुण्यात जीबीएस झालाय म्हणून पॅनिक होऊन एक चांगल्या पद्धतीचं म्हणजे एक भीतीदायक वातावरण नको. एक पॉकेटमध्ये झालेलं आहे, म्हणजे पश्चिम पुण्याच्या काही भागामध्ये झालेलं आहे, त्याचा पूर्व पुण्याशी काही संबंध नाहीये. पुणे हे आता एक महानगर झालेलं आहे, त्यामुळे आपण बघतो की फार एखाद्या पॉकेटमध्ये झालेली प्रॉब्लेम खरं सर्वांनी त्याचा विचार करू नये. सार्वजनिक आरोग्य खातं जे आहे, प्रशासन आहे, ते त्यांच्या लेवलवर प्रयत्न करत आहेत. मीटिंग्स होत आहेत, डॉक्टरांना ट्रेनिंग दिले जात आहेत, वेबिनार्स होत आहेत, प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कामाला लागलेली आहे. सरकारी हॉस्पिटल्समध्ये इम्युनोग्लोब्युलिनची व्यवस्था पण करण्यात आलेली आहे. तर कृपया पॅनिक न होता चांगल्या पद्धतीनं या घटनेला किंवा या साथीला सामोरं जाऊया. तत्कालीन स्ट्रेस असतो, पण नंतर ज्या वेळेला कालांतराने ही सगळी संख्या कमी होईल, तर मला असं वाटतं की 5-10 वर्षांनी लोक परत जीबीएस काय हे लोकांना आठवणार पण नाही. जीबीएसच्या केसेस आधी पण होत्या, असं नाही की जीबीएस आत्ताच झालेला आहे, पण आता जो झालेला आहे तो एक अचानक जास्ती नंबर झालेला आहे म्हणून ती भीती आहे. तर आता आपण त्याची लक्षणं पाहिली, त्याची ट्रीटमेंट पाहिली, त्याचे सगळे उपचार पाहिले, प्रश्न पाहिले. अजूनही आपल्याला काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ आपल्या योग्य पेशंट्सला, त्यांच्या नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. आणि जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि तुम्हाला जर जस्ट फॉर हार्ट्सचं सरांचं पर्सनल कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर खाली स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसेल, त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता, आमची अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि आमचे एक्सपर्ट्स तुम्हाला नक्कीच जीबीएसवर मात करण्यासाठी मदत करतील. धन्यवाद.